नमस्कार, मी ललिता पवार आणि तुम्ही पाहत आहात लोकमत मराठी. FCI गोडाऊन मध्ये मोठा घोटाळा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची पायमल्ली, ट्रक ओव्हरलोडिंग आणि वसुलीचा आरोप. देशातील कोट्यवधी गरीब नागरिकांसाठी जिथून धान्य पुरवठा होतो त्याच FCI गोडाऊन मध्ये नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोरीवली येथील FCI राशन गोडाऊन मध्ये 10 टन क्षमतेच्या ट्रकमध्ये थेट 15 ते 16 टन धान्य भरले जात असल्याचे आमच्या तपासात उघड झाले आहे. हा आहे बोरीवलीचा FCI राशन गोडाऊन. इथून देशाच्या कानाकोपऱ्यात धान्य पाठवले जाते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांना धाब्यावर बसूनही ते ट्रक ओव्हरलोड केले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. 10,000 किलो क्षमतेच्या ट्रकमध्ये 15 ते 16,000 किलो धान्य कोंबून भरले जात आहे. हे केवळ नियमभंग नाही, तर रस्ते सुरक्षेचा धोका आणि सार्वजनिक पैशांची उधळपट्टी आहे. आम्हाला माहिती मिळाली की AJ भवानी संस्था या एजन्सीच्या ट्रकांवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकला जात आहे. जेव्हा आम्ही याबाबत जाब विचारण्यासाठी डिपो इन्चार्ज मीना यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा रक्षकांनी फोन केला, पण त्या भेटीसाठी आल्याच नाहीत. प्रश्न असा आहे, जबाबदारीपासून पळ काढला जातोय का, की या संपूर्ण व्यवस्थेवरच भ्रष्टाचाराची छाया? हे डिपो इन्चार्ज कडून उत्तर न मिळाल्यानंतर आम्ही थेट FCIचे जनरल मॅनेजर हर नारायण सिंग यांची भेट घेतली. जेव्हा आम्ही त्यांना कागदपत्रे दाखवली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. एका नव्हे तर अनेक ट्रकांचे वजन 50 ते 60% अधिक असल्याचे समोर आले. त्यानंतर GM यांनी तात्काळ रमेश कुमार गौतम यांना बोलावले आणि आम्हाला दिले 2 दिवसांत कारवाईचे ठोस आश्वासन. साहेब, प्रत्येक ट्रकच्या मागे डिपो इन्चार्जचा माणूस उभा असतो. पैसे दिल्याशिवाय गाडी आतच जात नाही. 25 तारखेला तक्रार दिली होती, पण काहीच कारवाई झाली नाही. ओव्हरलोडिंगसाठी पैसे देणे आमची मजबुरी आहे. म्हणजे हा प्रकार केवळ ओव्हरलोडिंग पुरता मर्यादित नाही. इथे करंट वसुली एजन्सी, अधिकारी आणि ट्रक चालक यांचा एक संपूर्ण भ्रष्ट साखळी कार्यरत असल्याचा आरोप आहे. आता जबाबदारी आहे FCI व्यवस्थापनावर. GM हर नारायण सिंग यांनी दिलेले 2 दिवसांचे आश्वासन आता संपूर्ण मुंबई पाहत आहे. FCI गोडाऊन बोरीवलीमध्ये लोकमंच मराठीच्या हाती जे पुरावे लागले आहेत त्या पुराव्यानुसार ह्या गोडाऊनमध्ये ओव्हरलोड माल भरून गाड्या सर्व बाहेर निघत आहे. त्या गाड्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही आज FCIचं कार्यालय आपल्यासमोर आहे, भारतीय खाद्य निगमचं, जे सेंट्रलच्या अधीन असून सेंट्रल त्याच्यावर कारवाईची परवानगी देण्यात येतं. पण आपण सध्या FCIच्या GM हर नारायण सिंग यांना जाऊन भेटून आलो. त्यांना सर्व पेपर वगैरे दाखवलं की ह्या गोडाऊनमध्ये असे काम होतात. प्लस अजून एक मोठी बातमी आपल्याकडे हाती लागली आहे की जेवढे FCI गोडाऊनमध्ये गाड्या येतात त्यांच्याकडून आतमध्ये पैसे घेतले जातात. तेव्हा तुम्हाला माल भरून देणार. सर्व लोडिंगवर पैसे, काटेवाले पैसे घेतात, सर्व पैसे घेतात. हे कुणाच्या मर्जीवर चाललं आहे? FCIच्या अधिकाऱ्यांना भेटून आल्यावर त्यांना बोलले ते स्टोरी तुम्ही लावा, आमच्याकडे पुरावा तुम्ही दिला आहे, आम्ही 2 दिवसात कारवाई तुम्हाला करू आणि दाखवू. डेपो मॅनेजर मीना यांना कॉल केलं, इथले जे सुरक्षा रक्षक आहे, पण ते आम्हाला भेटायला आले नाही. त्यांना विचारायचं होतं ते ओव्हरलोडिंग माल कसं चाललं आहे. दुसरी गोष्ट, गाड्या करून पैसे का घेत आहे आणि कशाबद्दल घेत आहे ह्याचा खुलासा कोण करणार आहे, पण ह्याची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही. तर माझ्या FCI गोडाऊनच्या इन्चार्ज आणि FCIचे जे वरिष्ठ आहेत हर नारायण सिंग प्लस रमेश कुमार गौतम यांना भेटून आलो आहे. ते आम्हाला आश्वासन दिलं आहे ही सर्व जे होत आहेत, जे तुम्ही पत्र आम्हाला दिलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने 2 दिवसात कारवाई करणार आहेत. 2 दिवसात कारवाई न झाल्यावर लोकमंच मराठी परत येणार आहेत आणि यांची जे अजून काही खुलासा आहे ते आम्ही करणार आहे. कॅमेरामॅन गणेश विश्वकर्मा संघ, मी चंद्रभान मोर्या. वाल स्पष्ट आहेत. फक्त डिपो इन्चार्जवर कारवाई होणार का, की या घोटाळ्यात सहभागी प्रत्येक अधिकारी, एजन्सीवर कडक कारवाई होणार? हा विषय इथेच थांबवणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.